मकर राशी. जून महिन्यात ब्रह्मांडाचा नवीन खेळ सुरू. उघडणार बंद भाग्याचे दरवाजे. नमस्कार मित्रांनो. जून महिना हा मकर राशीच्या जीवनात केवळ एक सामान्य ग्रह बदल घेऊन येत नाही, तर तो अनेक वर्षापासून अडकलेल्या भाग्याचे कुलूप उघडणारा एक दैविक क्षण ठरू शकतो. कारण देव बृहस्पती मिथुन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे हा प्रवेश तुमच्या राशीपासून सप्तम भावात होणार असल्यामुळे हंसराज निर्माण होईल. मकर राशीचे लोक स्वभाव आणि शांत, मेहनती, संयमी आणि जबाबदारी मिळणारे असतात. आयुष्यात अनेकदा त्यांना उशिरा यश मिळते. इतर लोक सेवा, आनंद साजरा करत असतात, तेव्हा मकर राशीचे लोक अजूनही संघर्ष करत असतात. पण एक गोष्ट या राशीत विशेष असते, ही रास कधीच हार मानत नाही. म्हणूनच शनीची कृपा आणि गुरुचा आशीर्वाद एकत्र आला की मकर राशीच्या जीवनात अचानक चमत्कार घडू लागतात. आता गुरुजी प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे वितळायला सुरुवात होईल. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत होतात पण यश मिळत नव्हते, त्या कामांना आता गती मिळू शकते. विशेषतः आर्थिक क्षेत्रात हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. मकर राशी हंस राजयोगामुळे अचानक धनलाभाचे संकेत दिसत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. जमीन, मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. नवीन ग्राहक, मोठे कॉन्ट्रॅक्ट, भागीदारीतून लाभ किंवा अचानक वाटलेली कमाई अनुभवायला मिळू शकते. विशेषतः ऑनलाईन काम, शिक्षण, कन्सल्टिंग, सरकारी कंत्राटी किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळू शकते. काही लोकांना अचानक दुसऱ्या शहरातून किंवा परदेशातून ऑफर येण्याचेही संकेत आहेत. गुरु सप्तम भाव देत असल्यामुळे विवाह योग अत्यंत मजबूत विवाह योग होणार आहे. ज्यांचे लग्न अडकले होते त्यांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांच्या नात्यातील दुरावा कमी होईल. जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल. काही मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक एखादी विशेष व्यक्ती येऊ शकते, जी पुढे जाऊन आयुष्य बदलणारी ठरू शकते. घरात शुभ कार्यांचे संकेत आहेत. नवीन घर, वाहन, गिरी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसापासून चालू असलेले वाद मिटण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा आध्यात्मिक वातावरण वाढू शकते. हा काळ तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणार आहे. मकर राशीच्या आयुष्यात खूप वेळा अन्याय सहन केला आहे, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. काही लोकांना समाजात मान सन्मान मिळेल. तुमचे शब्द लोक ऐकू लागतील. नेतृत्वात घडण्याची संधी मिळेल. विशेषतः ज्यांचे काम सोशल मीडिया, यूट्यूब, लेखन, अध्यापन, कायदा, प्रशासन किंवा व्यवस्थापनाशी संबंधित आहे, त्यांना मोठी प्रगती मिळू शकते. गुरुचा प्रभाव मानसिक ताण कमी करेल. झोप सुधारेल. मनातील भीती कमी होईल. तरीही वजन वाढणे, गोड पदार्थ जास्त खाणे किंवा आळस वाढणे याकडे लक्ष द्या. नियमित चालणे आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. मकर राशी ब्रह्मांड प्रत्येक वेळी मोठे संकेत आवाज करून देत नाही. काही वेळा विश्व शांतपणे योजना आखत असते आणि योग्य क्षण येताच एका झटक्यात संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकते. 2 जून 2026 रोजी देवगुरू प्रवचन. जीव आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करतील तेव्हा हा फक्त ग्रहांचा प्रवास नसणार आहे. हा मकर राशीच्या भाग्यात लिहिलेल्या एका गुप्त अध्यायाचा प्रारंभ असू शकतो. कारण अनेक वर्षापासून मकर राशीचे सहन केले मनातील दडपण, लोकांकडून झालेली अपेक्षा, मेहनतीवरील मिळालेलं अपयश, रात्री शांतपणे काढलेलं अश्रू, हे सर्व ब्रह्मांड आता पाहिले आहे. आणि आता विश्व तुमच्यासाठी एक अशी योजना तयार करत आहे ज्याचा अंदाज कदाचित तुम्हालाही अजून आलेला नाही. गुरुचा कर्क राशीतील प्रवेश तुमच्या राशीसमोर होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा काळ जीवनातील वळणबिंदू मानला जातो. कारण इथे केवळ पैसा किंवा करिअर बदल नाही, तर तिथे माणसांची संपूर्ण ऊर्जा बदलायला सुरुवात होते. तुम्हाला अचानक असे वाटू शकतील काहीतरी मोठे घडणार आहे, आणि आश्चर्य म्हणजे हे फक्त मनाची खेळ नसते. विश्व खरोखर तुमच्या आयुष्यात काही नवीन दरवाजे उघडायला सुरुवात करेल. मकर राशीच्या लोकांचे जीवन नेहमी सरळ नसते. त्यांच्या वाट्याला संघर्ष जास्त येतो, कारण ब्रह्मांड त्यांना सामान्य जीवनासाठी तयार करत नसते, तर ते त्यांना मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असते. म्हणूनच जे लोक तुम्हाला सोडून गेले, ज्यांनी तुमच्या शांततेचा गैरसमज केला, ज्यांनी तुमच्या स्वप्नांवर हसले, तेच लोक काही महिन्यात तुमच्यातील बदल पाहून चकित होऊ शकतात. कारण गुरुचा हा गोचर तुमच्या जीवनात अचानक परिवर्तन घेऊन येण्याची ताकद ठेवतो. काही मकर राशीच्या लोकांना अचानक मोठी संधी
आर्थिक संधी मिळू शकते. जी व्यक्ती महिन्यापासून नोकरीसाठी प्रयत्न करत होती तिला अपेक्षित कॉल येऊ शकतो. ज्याचा व्यवसाय अडकला होता त्यांना अचानक मोठा ग्राहक मिळू शकतो. काहींना परदेशाची संबंधित कामातून लाभ होऊ शकतो. पण या सगळ्याच्या मागे एक दैवी कारण असेल. विश्व तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवत असेल जिथे तुमची खरी किंमत ओळखली जाईल. या काळात मकर राशीच्या लोकांना काही विचित्र पण सकारात्मक अनुभव येऊ शकतात. वारंवार एखादा समान नंबर दिसणे, जुन्या आठवणी अचानक समोर येणे, एखाद्या व्यक्तीची अनपेक्षित भेट, स्वप्नांमध्ये पाणी, मंदिर किंवा प्रकाश दिसणे, अचानक मन शांत होणे, आतून सतत आवाज येणे. आता वेळ बदलण्यात ज्योतिषशास्त्रात असे संकेत दैवी ऊर्जा सक्रिय होणे असे मानले जातात. मकर राशी गुरु सप्तम भाव देत असल्यामुळे काही नाते अचानक जवळ येतील तर काही नाती कायमची दूर जातील. पण इथेही ब्रह्मांडाचे गुप्त हेतू असेल. जे लोक तुमच्या आत्म्याला प्रवासासाठी योग्य नाहीत त्यांना विश्व हळूहळू दूर करेल आणि जे लोक तुमच्या भाग्याशी जोडले आहेत त्यांना तुमच्या आयुष्यात आले. काही लोकांना अचानक त्यांच्या जीवनसाथीची भेट होण्याची शक्यता आहे. तर विवाहित लोकांच्या नात्यातील जुने दान कमी होऊ शकते. हंसराज हा अत्यंत शुभ योग मानला जातो. हा योग माणसाला फक्त पैसा देत नाही तर तो प्रतिष्ठा, प्रभाव, आध्यात्मिक संरक्षण आणि समाजात वेगळी ओळख देतो. मकर राशीच्या काही लोकांना या काळात असे वाटू शकते की त्यांचे शब्द लोकांवर प्रभाव टाकू लागले आहेत. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात. तुमच्या उपस्थितीतच एक वेगळी ऊर्जा जाणवू शकते. मकर राशी विश्व प्रत्येकाला संधी देते पण परीक्षा देखील देते. म्हणूनच या काळात अहंकार, चुकीची संख्या त्यांनी निवडले हे निर्णय टाळणे खूप महत्त्वाचे असेल. कारण गुरु कृपा देताच पण चुकीचा मार्ग निवडला असती कृपा दूर जाऊ शकते. म्हणूनच मकर राशी तुमच्या आयुष्यात जे काही उशिरा मिळाले त्यामागे कदाचित ब्रह्मांडाची मोठी योजना होती. कारण काही लोकांना यश लवकर मिळते पण काही लोकांना विश्व योग्य वेळेपर्यंत थांबवते आणि कदाचित 2 जून 2026 नंतर तुमच्या जीवनात सुरू होणारा हा काळ त्या योग्य वेळेचा प्रारंभ असू शकतो. जिथे संघर्ष तिथे बनेल आणि तुमचे शांत राहिलेले नशीब अचानक संपूर्ण जगाला दिसू लागेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.